महानगर गॅसची वाहिनी टाकत असताना ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या जलवाहिन्याला भगदाड पडण्यात आलं. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळेच ही जलवाहिनी फुटली होती. ही जलवाहिनी दुरुस्त केल्याचा दावा ठाणे महानगरपालिकेकडून करण्यात आला होता. मात्र हा दावा करून पालिकेनं ठाणेकरांची फसवणूक केली. आताही दररोज 40 दशलक्ष लिटर्स पाणी गळती होत आहे. या प्रकरणी महानगर गॅसच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करावा, तसंच या प्रकाराला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित करावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकार परिषदेत केली. 1000 मिलीमीटर व्यासाची पिसे ते टेमघर परिसरातील जुनी सिमेंटची पाईपलाईन भिवंडी बायपासजवळ रांजनोली गाव या भागातील जुन्या सिमेंटच्या 1000 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीजवळून महानगर गॅसची नवीन लाईन टाकण्याचं काम सुरू होतं. या कामादरम्यान ड्रिलिंग करत असताना मुख्य जलवाहिनीला भगदाड पडलं असून मोठी गळती सुरू झाली होती. ही जलवाहिनी दुरुस्त केल्याचा दावा पालिकेचे अधिकारी करत असले तरी हजारो लिटर्स पाणी रोज वाया जात आहे. याबाबत प्रधान यांनी पालिका यंत्रणांचा वाभाडे काढले. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राजापूरकर, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, ज्ञानेश्वर राजपंखे इत्यादी उपस्थित होते. मनोज प्रधान म्हणाले की ठाणे महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणारी पिसे येथील 1000 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी पूर्णपणे दुरुस्त झाल्याचा दावा ठाणे महापालिकेच्या वतीनं करण्यात आला. पण हा दावा पूर्णतः खोटा आहे. कार्यकारी अभियंता हनुमंत पांडे हे वैयक्तिक फायद्यासाठी ठाणे महापालिकेची दिशाभूल करून महानगर गॅसच्या कंत्राटदाराला पाठीशी घालतायत. ते अर्थपूर्ण व्यवहार करून ठाणे महापालिकेचा महसूलही बुडवत आहेत. मात्र आयुक्तराव, पाणी खात्याचे प्रमुख विनोद पवार हे पांडे यांच्यावर काहीही कारवाई करत नाहीत. ही बाब अत्यंत निषेधार्ह आहे. दरम्यान महानगर गॅसच्या ठेकेदारानं एवढी मोठी जलवाहिनी फोडल्यानंतरही ठाणे महापालिकेकडून कारवाई करण्यात येत नाही. यामागे काय कारण आहे हे थेट आयुक्तांनीच जाहीर करावं. संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा. संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावं. अन्यथा पाणी खात्यातील अधिकाऱ्यांना दालनाबाहेर पडू देणार नाही असा इशाराही प्रधान यांनी दिलाय.